देहर आज परिक्रमेचा 56वा दिवस मांगरोल येथील ब्रह्मचारी आश्रम हे सोडून आम्ही आज पुढचा प्रवास चालू करत आहोत। सकाळची वेळ ह्या ठिकाणाहून आता पुढे अलीगंज बरहा कलान असे गाव पुढचे, त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रवास या ठिकाणी सुरू केला आहे। नर्मदे हर वाळूतून रस्ता चालायला थोडासा त्रास होतोय, वाळूतून लवकर चालता येत नाही। मैयाच्या काठानं खेरापती उत्सव समिती यांच्यातर्फे पूर्ण परिक्रमावासियांना या ठिकाणी बालभोग देण्यात आला। नर्मदे हर बाबा, सगळ्या परिक्रमावासियांना नर्मदे हर सगळ्यांचे आभार। नर्मदे हर। धन्यवाद। खेडापती मित्रमंडळ अलीगंज यांच्यातर्फे सर्व परिक्रमावासियांना या ठिकाणी बालभोग, गुळाची जिलबी आणि पोहे एकदम फर्स्ट क्लास पोट भर दिले। नर्मदे हर। तुडुंब भरलेली मैया आणि त्याच्या बाजूनं आमचा हा आजचा पगदंडी प्रवास। काही परिक्रमावासी पुढे गेलेत, काही मागेत, आणि असा आमचा हा आजचा पगदंडी प्रवास या ठिकाणी चालू। वारं खूप आहे, सकाळची वेळ, थंडी वाजते, स्वेटर कोणी काढलेलं नाही अजून। हे बाबा खारुताईला या ठिकाणी अन्न देतात आणि खारुताई त्यांच्याच हाताने घेते। मोहोडकला या गावामध्ये हे बाबाजींच्या हाताने खारुताई खाताना। नर्मदे हर बाबा। नर्मदे हर। मित्रांनो, आज परिक्रमेच्या 56व्या दिवशी आम्ही नर्मदा मैयाच्या एकदम किनाऱ्यावर हे आश्रम आहे। माँ नर्मदा परिक्रमा यांच्यासाठी अन्नक्षेत्र या ठिकाणी निवडलेलं आहे। या ठिकाणी पूर्ण गवतापासून आपण जे आमच्या इकडं प्रचलित असलेला दर्भ, ह्या दर्भापासून बनलेली ही कुटिया आहे आणि ह्या कुटियामध्ये आम्ही या ठिकाणी आलो। हे सगळे परिक्रमावासी कुतूहलाचा विषय म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये
अशी कुटिया एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. नर्मदा मैया असा पाऊल ठेवलं की नर्मदा मैया पलीकडे. हे असं पूर्ण परिसर, हे असे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी. अशा ह्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो. ठिकाणी सकाळी आम्ही निघालो. त्याच्यानंतर हे या कुटियामधला आतमधला परिसर पूर्ण बरे गवत या ठिकाणी टाकलेलं आहे. छान आणि सुंदर व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली. स्वच्छतेचं या ठिकाणी जास्त लक्ष देण्यात येतं. अशी मोठी लांब लचक त्यांनी एक झोपडी या ठिकाणी बनवली. सकाळी आम्ही निघालो. त्यानंतर शिवनी, अलीगंज, बरहा कलान, खुनिया, मोहद कलान या ठिकाणी आल्यानंतर आमच्यासोबतचे आज आम्हाला दुपारी अलीगंज येथील एक मित्रमंडळानं सगळ्या परिक्रमावासियांना बालभोग या ठिकाणी दिला. बालभोग इतका जास्त दिला, भरपेट दिला की पुन्हा आम्ही म्हणजे जेवायचा काही विषय राहिला नाही. त्यांनी पोहे आणि गुळाची जिलेबी या ठिकाणी दिली. हे गाव आहे चौरस म्हणून. तिथं न जाता आम्ही तिथं जवळ असणाऱ्या ह्या कुटियामध्ये आम्ही आमचा मुक्काम केला. मग त्यांनी ते बालभोग दिल्यानंतर मग आता ते मोहात कलान या ठिकाणी एका साधू महाराजांनी जेवायचा आग्रह केला. त्याच्यामुळं आमचे सोबतचे होते त्यांनी नुसता भात वगैरे त्या ठिकाणी खाल्ला आणि भूक तर काही नव्हतीच. तर तसं थोडंसं खाऊन त्यांनी या ठिकाणी आम्ही पुढचा प्रवास चालू केला. पुढे आल्यानंतर उदिया, नेहरा, सुलतानगंज, बोरास आणि ह्या बोरासच्या पुढे असणाऱ्या मा नर्मदा अन्नक्षेत्र आश्रम चौरास, हे गावाचं नाव चौरास आहे. ह्या चौरास या ठिकाणी आम्ही आमचा मुक्काम या ठिकाणी केला. सगळ्यात छान उत्तम नर्मदा मैयाच्या एकदम किनाऱ्यावर मैयाचं स्नान, मैयाची संध्या तिथेच करता येईल अशी छान व्यवस्था या ठिकाणी. आणि आम्ही या ठिकाणी आजचा असा हा मुक्काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. नर्मदे हर.